सगळ्यात महत्त्वाची बाब ती म्हणजे पठाणकोट एअरबेससह सर्व एअरबेस हे सुरक्षित आहेत। भारतीय सैन्यानं पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानचे सगळे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेले आहेत। राजस्थानमध्ये सुद्धा मोठी कारवाई भारतीय सैन्याने केलेली आहे आणि पाकिस्तानचं F-16 विमान पाडलेलं आहे। सतीश ढगे, निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सतीश सर, भारतानं एका पाठोपाठ एक पाकिस्तानला जबर दणके दिलेले आहेत, पाकिस्तानला जागा दाखवली आहे। नक्कीच काही तासाच्या आतच दोन वेगवेगळ्या प्रकारची चित्र आपल्याला दिसत आहेत। एका बाजूला पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम HQ-9 जी त्यांनी चायनाकडून घेतली होती, त्याला जे आहे काही तासातच आपण एक प्रकारे नष्ट करण्यामध्ये यशस्वी आपण झालो। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भारताची रशियाकडून घेतलेली जी S-400 एअर डिफेन्स सिस्टम आहे, काल सुद्धा 15 वेगवेगळ्या ठिकाणी मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, त्याला आपण नामोहरम करण्यामध्ये यशस्वी झालो। आणि आज सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून जे हल्ले केले जात आहेत, पुन्हा S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम महत्वाची भूमिका अदा करताना दिसते आणि त्या ड्रोनला जे आपण इंटरसेप्ट करण्यामध्ये आणि नष्ट करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे। महत्वाची बाब अशी की साधारणतः LOCच्या अक्रॉस म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जे आहे पाकिस्तानच्या बाजूला अशा प्रकारचा हल्ला होणं, अशा प्रकारचे ड्रोन हल्ले होणं हे आपण समजू शकतो। पण IB इंटरनॅशनल बाउंड्री जी आहे, पंजाब असेल त्याचबरोबर राजस्थान असेल, या सेक्टरमध्ये तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बाउंड्रीच्या बाबतीत कुठलाही वाद नाही। मग पाकिस्तानने ज्या या सेक्टरमध्ये अशा प्रकारचा अटॅक करणं हे अनाकरणीय आहे। पण पाकिस्तान आहे, त्याला जे आहे हे नियम वगैरे काही कळत नाही किंवा त्याला तो घेणत पण नाही आणि म्हणून राजस्थानमध्ये सुद्धा त्याने असे हल्ले केले। पण आपण मुस्तैद होतो आणि तिथे सुद्धा जो पाकिस्तानचा हा डाव आपण हाणून पाडतो। सतीश सर, आपण सोबत राहा। आता अगदी अलीकडच्या काही मिनिटांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्या आपण प्रेक्षकांना पटकन सांगा आणि मग पुन्हा तुमच्याकडे येऊ। पाकिस्तानकडनं भारतावरती हल्ल्याचे अनेक प्रयत्न झाले। भारतानं पाकिस्तानचे 8 रॉकेट्स हाणून पाडलेले आहेत। मोठी कारवाई भारताकडनं जम्मू, राजस्थान, अमृतसरमध्ये ब्लॅकआउट यानंतर करण्यात आला, अर्थात सावधगिरी म्हणून ब्लॅकआउट करण्यात आलेले आहेत। कुपवाडा सीमेवरती दोन्ही बाजूंनी सध्या गोळीबार सुरू आहे। त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या विमानतळावरती हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आला, मात्र तो प्रयत्न सुद्धा भारतानं हाणून पाडलाय। पठाणकोट एअरबेसवरती हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा पाकिस्ताननं केला, मात्र हाही प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। भारतानं S-400 पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडलेले आहेत। पुन्हा एकदा भारतानं आपली ताकद दाखवून दिलेली आहे। अर्निया भागामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। पाकिस्तानला हे जबर दणके। जम्मू युनिव्हर्सिटीमध्ये भारतानं पाकिस्तानचे 2 ड्रोन पाडलेले आहेत, ज्याची दृश्य आपण बघतोय। भारताचे 2 फायटर जेट्स प्लेन हे जम्मूमधनं त्या 2 प्लेननी उड्डाण केलेलं आहे। या सगळ्या या आत्ताच्या अगदी अलीकडच्या काही मिनिटांमधल्या मोठ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। जम्मू भागामध्ये विशेषतः हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा जाऊया, सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। सतीश सर, या सगळ्या घडामोडी आपण जर का बघितल्या, काय दिसतंय पाकिस्तान कशा पद्धतीनं हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहे? पाकिस्तानला काही लक्षात येत नाही की भारत देश जो आहे किंवा भारताचं लष्कर जे आहे किती सक्षम आहे। म्हणजे एवढी सो कॉल्ड पाकिस्तान वल्गना करत असताना, आमची पूर्ण तयारी आहे म्हणत असताना, आम्ही बरोबर जर 9 टेररिस्ट हायडाऊट्सवर जर त्या ठिकाणी अटॅक करत असू आणि आमचे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ते एक्झॅक्टली जर आम्ही हासिल करू शकू तर त्या माध्यमातून आपली क्षमता जी आहे त्यांना कळायला हवी होती। तरी सुद्धा पाकिस्तानचं लष्कर हे रिटॅलिएट करणारच, कारण त्याच्या नसानसातच जे आहे जनितांमध्ये जो आहे भारत देश भरलेला आहे आणि म्हणून इतक्या लवकर सहजासहजी पाकिस्तान हार मानण्याचा प्रश्नच नाही। म्हणूनच अशा प्रकारचे तो हल्ले करतोय। पाकिस्तानला हे समजत नाही, पण ठीक आहे, त्यांनी हल्ले केले तरी अधिकृतरित्या आपण जी भूमिका त्या ठिकाणी दिली की रेसिप्रोकल, म्हणजे जसं कराल आणि त्याच मात्रेमध्ये तुम्हाला आन्सर देऊ। आम्हाला स्वतः युद्ध वाढवण्याची इच्छा नाही। आम्हाला जे आहे नॉन मिलिटरी त्याचबरोबर नॉन सिव्हिलियन अशा प्रकारच्या टार्गेटचा सुद्धा जे आहे आम्हाला अटॅक करण्याची इच्छा नाही। पण तुम्ही जर आमचे मिलिटरी टार्गेट अटॅक करत असाल तर आम्ही सुद्धा तुमच्या एअर डिफेन्स सिस्टम जे आहे उडवून टाकू। तुम्ही जर ड्रोन हल्ले करत असाल तर माझ्या मते आपण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे ड्रोन हल्ले केलेले आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतो। सतीश सर, याकडे असं बघायचं का की पाकिस्तानने ज्या पद्धतीने हल्ले केले ते अपेक्षित होते, बिथरलेल्या पाकिस्तानने अपेक्षितपणे हल्ले केले आणि त्यामुळे त्यांना एक सरळ उत्तर भारतीय सैन्याकडनं दिलं गेलं?
एकूणच पाहिलं तर सुरुवातीला म्हणजे या संघर्षाच्या सुरुवातीला जे आहे ड्रोनचा वापर करणं हे नक्कीच जे आहे कुठल्याही देशासाठी आणि पाकिस्तानसारख्या देशासाठी ते फायद्याचेच असतं का कारण त्याच्यामध्ये जे आहे रिस्क कमी आहे. हे ड्रोन पाठवल्यानंतर जे आहे पर से त्यांच्या सैनिकांचं कुठलं नुकसान होणार नाही कारण हे अनमॅन्ड एरियन व्हेकल असल्यामुळे मानव रहित असल्यामुळे भारताच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी येतील आणि जर केला तर डॅमेजेस करेल नाही तर त्यांचे ड्रोन नसते हे त्यांना माहिती म्हणून ड्रोन अटॅक सुरुवातीला त्या ठिकाणी करतील. अगदी सतीश सर आपण सोबत राहा. एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते. राजस्थानमध्ये भारतानं पाकिस्तानचं F-16 लढाऊ विमान पाडलेलं आहे. आताची ही सगळ्यात मोठी अपडेट. ज्या F-16 विमानाचा पाकिस्तान अभिमान मिरवतं ते F-16 विमान भारतानं पाडलेलं आहे. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाकचे ड्रोन भारताकडनं नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत. उधमपूरमध्ये ड्रोन हल्ला निष्फळ ठरलेला आहे. आणखी एक मोठी अपडेट येते. राजस्थानमध्ये भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलेलं आहे. हल्ला परतवण्यासाठी भारताच्या 2 फायटर जेट्सनी उड्डाण केलं. पाकचे ड्रोन भारताकडनं नेस्तनाबूत करण्यात आलेत. भारताचं पाकिस्तानला जशास तसं उत्तर. जम्मूमध्ये कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे. पाकिस्तानकडनं सातत्यानं हल्ल्याचे प्रयत्न मात्र हे हल्ल्याचे सगळे प्रयत्न पाकिस्तानचे फसलेले आहेत. भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जशास तसं चोख उत्तर दिलंय. सतीश सर आपल्या सोबत आहे. सतीश डगे सर आपण बघतोय उधमपूरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ला निष्फळ ठरलेला आहे. भारताचं चोख उत्तर. एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे ड्रोन हल्ले करण्याचा जो आहे प्रयत्न पाकिस्तानकडून झाला असणार आणि तशाच प्रकारचे इनपुट आपल्याला मिळत आहे. पण आता जरी प्रकार त्यांनी केला तरी S-400 मिसाईल सिस्टमची मिसाईल डिफेन्स सिस्टमची आणखी एक खासियत आहे की मल्टिपल टार्गेट किंवा मल्टिपल डिरेक्शन्स मधून जरी अशा प्रकारचे प्रोजेक्टाईल येत असले किंवा हवाई मार्गाने अशा प्रकारचा धोका आपल्याला निर्माण होत असला तरी एकाच वेळेस सायमल्टेनियसली एकाच वेळेस अशा वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या धोक्यांना सुद्धा न्यूट्रलाइज करण्याची क्षमता आपल्याला या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून प्राप्त होते. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या ठिकाणाहून बातम्या येत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आणि तरी सुद्धा जे आहे त्याला आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो. बाय द वे या सगळ्या ज्या बातम्या येत आहेत माझ्या मते जे आहेत व्हिडिओज तर आपण जे पाहत होते ते डेफर्ड व्हिडिओज आहे कारण मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने तशा प्रकारचे निर्देश दिलेच होते की लाईव्ह कुठल्याही ऑपरेशनचं किंवा लाईव्ह आपल्याला चित्र दाखवायची नाही. काही तासांपूर्वी हा प्रयत्न त्यांनी केला असेल आणि तो आपण त्यांना निष्फळ ठरवलेला आहे. अगदी 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 धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी.